नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। आपत्ती काळ, संभाव्य पूरस्थिती आणि त्याचे नियोजन या बाबी विचारात घेता नागरिक संवाद मोहीम महिन्यातून 2 वेळा घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे। माननीय सत्यम गांधी आयुक्त, भारतीय प्रशासन सेवा। माननीय सत्यम गांधी आयुक्त, भारतीय प्रशासन सेवा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तक्रार निवारण आणि नागरिक संवाद याबाबत सर्व अधिकारी यांनी दक्ष राहणे याबाबत सूचित करून स्वतः तक्रारींवर सुनावणी घेत असल्याने नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे। आज अखेर यामध्ये सातत्य ठेवल्याने नागरिकांनी यामध्ये आवश्यक त्या मुद्द्याबाबत तक्रारी दाखल करत आहेत। आज 41 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत। स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, नगररचना इत्यादीबाबत तक्रारी दाखल करण्यात येत आहेत। त्या विभागाचे तक्रारी अधिकारी उपस्थित असल्याने नागरिकांच्या तक्रारींवर सुनावणी होऊन निर्णय घेण्यात येत आहेत। नागरिकांनी नागरी संवाद या संकल्पनेला चांगला प्रतिसाद दिला आहे। बुधवारी या दिवशी प्रभाग समिती निहाय देखील नागरिकांच्या तक्रारीबाबत नागरी संवाद घेतला जाणार आहे। झाल्यामुळे आपल्या तक्रारीच्या निवारणासाठी येथील सर्व विभागांचे जे अधिकारी आहेत, जे साहेब लोक आहेत, ते भेटले जातात आणि आमच्या तक्रारी तिथे आम्ही मांडू शकतो आणि ते ऐकून घेतले जातात। आधी हे असं होत नव्हतं, आमच्या तक्रारींची दखलच घेतली जात नव्हती। आम्ही जवळजवळ आता 3 वर्ष झालं आम्ही या अशा तक्रारी मांडतोय, पण त्यांची दखलच घेतली जात नव्हती। पण आता हे फेस टू फेस, अगदी समोरासमोर इथे तक्रारी ऐकूनही घेतल्या जात आहेत, त्यांची दखलही घेतली जात आहे आणि ते निवारणही म्हणजे ते करायचा ते प्रयत्न करत आहेत। निदान प्रयत्न तरी होत आहेत, त्याचं समाधान आहे आणि तक्रारी ऐकून घेतल्या जातात त्याचंही आम्हाला समाधान आहे। तक्रारी ऐकून गेल्याच पाहिजे आणि दखलही घेतली गेलीच पाहिजे। आयुक्त साहेबांच्याकडं आता डायरेक्ट फेस टू फेस आम्ही आमच्या तक्रारी मांडले, आता त्या निवारणही ते करून देतो याचं त्यांनी हमीसुद्धा दिलेली आहे। मग मला ही जी संकल्पना आहे नागरिक संवादाची, ती मला खूप आवडलेली आहे आणि आमच्या सर्वांनाच ती आवडल्यामुळं पहिल्यांदाच आम्ही इथं आलो, पण अगदी मला ह्यांची कल्पना अगदी छान वाटलेली आहे आणि हे असंच पुढे चालू राहावं आणि आमच्या तक्रारींचं निवारण होत राहावं अशीच एक अपेक्षा आहे। मी प्रसाद मेहता, अप्पासाहेब पाटील नगर येथे राहतो। त्या ठिकाणी आमराईच्या पाठीमागे त्या ठिकाणी एक ओपन स्पेस साधारण 8,000 स्क्वेअर फुटाची ही आम्ही तेथील काही नागरिक मिळून पुढाकार घेऊन डेव्हलप करण्याच्या प्रयत्नात आहोत। त्याला आम्ही नाना नानी पार्क असे नाव दिलेलं आहे। ते करण्यामध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत आणि त्या तक्रारी आम्ही इथे आयुक्त साहेबांच्याकडे दिलेल्या आहेत आणि आयुक्त साहेब स्वतः त्या तक्रारी ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्याला बोलवून घेतात आणि लगेच त्यांच्या कामाचं काय झालं हे सांगायला लावतात। त्यामुळे आमच्या कामाला गती येऊन लवकरात लवकर नाना नानी पार्क चांगल्या स्वरूपात नागरिकांच्या उपयोगासाठी उपलब्ध होईल असे मला वाटते। ही जी कल्पना आहे ती डायरेक्ट नागरिकांच्या तक्रारी समोरासमोर ऐकायच्या आणि त्याचं निवारण करायचं, ही कल्पना अतिशय चांगली आहे आणि अतिशय उपयोगी आहे। धन्यवाद। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।